सर्वांना आजच्या तासिकेसाठी नमस्कार. मिशन आरंभ 2025-26 अंतर्गत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्ग, त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग, या सर्वांचं मी सर्वप्रथम शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं स्वागत करतो. आजचं पुढील 1 तासासाठी ज्यांचं मार्गदर्शन आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जंक्शन या शाळेच्या आदर्श शिक्षिका प्रियंका हजारे मॅडम यांचं या ठिकाणी लेक्चर होणार आहे. त्यांचा विषय जो आहे तो इंग्रजी आहे आणि त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी या घटकामधील होमोफोन्स हा उपघटक आणि या अनुषंगाने ते पुढील 1 तास सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचं देखील या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे विस्तार अधिकारी पिंपरकर साहेब, आमचे मित्र तंत्रस्नेही शिक्षक नामदेव शेरकर सर व दत्तात्रय आंबेकर सर यांचं देखील मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं स्वागत करतो आणि आदरणीय मॅडमना विनंती करतो की या ठिकाणी पुढील 1 तास आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपण आपल्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करावं. तर सोनवणे सरांनी खूप छान प्रकारे इंट्रोडक्शन दिलेलंच आहे. आज आपण इंग्लिश या विषयावरती दुसरी तासिका घेणार आहोत. कुणी मामाच्या इथून लॉग इन झालं असेल, कुणी मावशीच्या इथून लॉग इन झालं असेल, ज्यांना जाऊनच दिलं नाही ऑनलाईन तासिकेमुळे ते घरून लॉग इन झालेले असतील. माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांचं ह्या तासिकेमध्ये स्वागत आहे. बाळांनो, आता तुम्हाला याची जी आहे पूर्वतयारी आहे. तुम्ही सर्व गुणवंत विद्यार्थी आहात. इथे माझ्या समोर बसलेला कोणताही विद्यार्थी असा कमी कॅपेबल नाहीये. यू ऑल आर कॅपेबल, राईट? तर आपण आज इंग्लिश या विषयावरती जो पहिला घटक आपला सुरू आहे व्होकॅब्युलरी, बरोबर, ज्याला वेटेज आहे 12% आणि त्यावरती 3-4 प्रश्न येतात, कधी कधी चेंज होतात. त्यामध्ये अनेक घटक आहेत नाही का, 4 ते 5 घटक त्यामध्ये आहेत. मग त्यामध्ये कंपॅरिझन आलं, त्यानंतर होमोफोन्स आले, त्यानंतर नेम ऑफ द थिंग्स आल्या नाही का, शेप्स, व्हेजिटेबल्स, अशा अनेक घटक आहेत. त्यातील पहिला जो घटक आहे कंपॅरिझन, तो तुम्हाला हार्दे सरांनी खूप उत्तम प्रकारे त्या दिवशी शिकवला, बरोबर, तुमच्या लक्षातही असेल, ज्याच्यात आपण तुलना करतो. आज आपण त्यातीलच दुसऱ्या घटकावरती काम करणार आहोत. आता दुसऱ्या घटकाचं नावही तुम्हाला मिशन आरंभच्या 4थीच्या याच्यात येऊन गेलं असेल, बरोबर. तर आपला आजचा घटक आहे होमोफोन्स. उपघटकाचं नाव आहे होमोफोन्स. ठीक आहे, तर बघा बाळांनो, आपण सुरुवात करूयात. लक्ष द्यायचंय बरं का. काहींना झोपही आली असेल, पण थोडंसं आपल्याला मॅनेज करावं लागेल. परत एकदा यादीत यायचंय की नाही, 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये गुणवत्ता यादीत यायचंय ना, मग आपल्याला थोडंसं सॅक्रिफाईस करावं लागणार आणि ते आपल्यासाठी चांगलं आहे. तर आपण आजच्या आपल्या होमोफोन्सच्या तासिकेला सुरुवात करूया. करायची? चला. बघा, हा शब्दच ना खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला की याची प्रश्नही असे पटापटा सुटून जातील. शब्दाचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे. होमोफोन, ठीक आहे. तर याची आपण जी विभागणी आहे ती 2 भागामध्ये करू शकतो, होमो आणि फोन. आता होमो म्हणजे काय? आता हा होमो जो शब्द आहे ना बाळांनो, हा तुमचा आता पाठलाग करणारच आहे बरं का. हा पुढे तुम्हाला सायन्स मध्ये असणार, अचानक असतो गणितामध्ये कुठेतरी ऐकायला भेटणार, ठीक आहे. त्याच्यानंतर इतिहासामध्ये पण आहे होमोसेपियन्स, ते 5वीलाच येईल तुम्हाला. म्हणण्याचा अर्थ काय की हा शब्द परत परत झळकणार आहे, मग त्याचा अर्थ आपल्याला माहिती असायला हवा ना. तर होमो, होमो म्हणजे सेम, सारखा. आणि फोन म्हणजे काय? फोनवरून कळतं की नाही आपल्याला, तर फोन म्हणजे साऊंड. साऊंडमुळेच आपण फोनला देखील फोन म्हणतो, ठीक आहे. टेलिफोन, मोबाईल फोन, हे तिथूनच आलेलं आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेला सामोरं जायचंय ना बाळांनो, त्यावेळेस एक लक्षात ठेवायचंय की तुम्हाला तर्क लावता आले पाहिजे, तुम्हाला जुळवाजुळव करता आली पाहिजे प्रत्येक विषयामध्ये. मग तुमचा इंग्रजी असो, मराठी असो, गणित असो, बुद्धिमत्ता असो. आता आपल्याला होमोफोन्स, होमो म्हणजे काय? बरोबर, सेम, सारखा. आणि फोन म्हणजे काय?
बरोबर, साऊंड. ठीक आहे, तर मग सारख्या साऊंडचे शब्द आपल्याला येतात त्यावेळेस त्यांना होमोफोन्स असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर बघूयात काही उदाहरणं आपण आता याच्यावरती बघूयात. होमोफोन्सचा अर्थ कळाला असेल तुम्हाला. होमो म्हणजे काय? सेम. आणि फोन म्हणजे काय? साऊंड, ध्वनी. सारखाच ध्वनी ज्यावेळेस बाहेर पडतो, आपण शब्दांचा उच्चार करतो. दोन शब्द असे असतात ज्यांचा उच्चार अगदी तंतोतंत सारखा होतो, त्यावेळेस आपण त्यांना होमोफोन्स असं म्हणतो. ठीक आहे, सिंपलचं उदाहरण घ्यायचं इथं बघा, तुम्हाला समोर आता दिसतच असेल. काय आहे? वाचा बरं. बरोबर, बरोबर वाचलं असेल तुमच्यातल्या सर्वांनी. 100% विद्यार्थ्यांनी बरोबर वाचलं असणार आहे. TO2. दुसरं एक घेऊयात. यस, व्हॉट इज दिस? TWO2. बरोबर. मग याचा उच्चार काय आहे बरं? कसा उच्चार करतो आपण याचा? टू असा. बरोबर. आणि ह्या TWO2 चा उच्चार आपण कसा करतोय? तूच. बरोबर, तंतोतंत आहे की नाही? दे आर साऊंडिंग द सेम. The two words which sound same, they are pronounced same, but their spellings are different and their meanings are different. कळालं का? असे दोन शब्द ज्यांचा उच्चार काय आहे? सारखाच आहे. बघा, टू, दिस इज ऑल्सो टू, दिस इज ऑल्सो टू, बट देअर मीनिंग इज डिफरंट. बरोबर. आय गेव पेन टू माय फ्रेंड. मी पेन माझ्या मित्राला दिला. ला, नाही का? तर इथे टूचा अर्थ वेगळा होतो. आय गेव 2 पेन्स टू माय फ्रेंड. राईट. मग इथे काय झालं? TWO2 चा अर्थ 2 असा झाला, नाही का? तर पहिल्या 2 चा अर्थ वेगळा आहे, दुसऱ्या 2 चा अर्थ वेगळा आहे. अरे दोनच नसतात, तिसरा पण येऊ शकतो. जसं की TWO2. बघा, TO2, TWO2, TOO2. बघा, तीनही होमोफोन्स आहेत, कारण की तीनही शब्दांचा उच्चार जो आहे तो अगदी तंतोतंत सारखा आहे, जुळणारा आहे, पण त्यांचे अर्थ मात्र वेगवेगळे आहेत. ठीक आहे, तर बघा, म्हणजे आपल्याला काय करायचंय? आपल्याला प्रोनाउन्सिएशन आपलं स्ट्रॉंग करायचंय. आपल्याला जर 5वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये होमोफोन्स या टॉपिक वरती येणार आहे, ते 2 मार्क. तुम्हाला माहिती आहे, मिशन आरंभाच्या वेळेस तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. 2-2 मार्क आपले किती महत्वाचे आहेत, नाही का? प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि आपण जर बघितलं 2019 पासून ते 2024 पर्यंत, तर होमोफोन्स वरती एक प्रश्न येतो. कधी जर थोडाफार चेंजेस झाले तर दोनही प्रश्न ते वेगवेगळ्या स्वरूपाचे टाकू शकतात. त्यामुळे आपण ह्या घटकाविषयी अगदी क्लिअर असणार आहोत. त्यामुळे पुढच्या 1 तास आपण सोबत असणार आहोत. तर तुमच्या डोक्यामध्ये फिट करून घ्यायचं की नेमका याचा अर्थ काय आणि आपण आता कसं करायचं, नाही का? 1 तासामध्ये कोणत्या घटकाची पूर्ण तयारी नाही होऊ शकत. याला नावच काय दिलंय आपण? मार्गदर्शक तासिका. बरोबर. तर फक्त गायडन्स करायचं आज काम आहे. ते पूर्ण गायडन्स तुम्हाला भेटणार आहे. पण त्या घटकाला आपण पुढे कसं न्यायचं, त्याच्यावरती 100% काम कसं करायचं, हे तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही ते पहिले पण केलंय 4थीला आणि पुढे पण तुम्ही खरंच खूप छान प्रकारे करणार आहात. ठीक आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस? एवढं कळालं का? बघा, 2, 2, 2. प्रोनाउन्सिएशन इज सेम. उच्चार अगदी सारखा आहे, पण अर्थ मात्र वेगवेगळा आहे. बरोबर. आता चला होमोफोन्सच्या डेफिनेशन कडे आपण वळूयात. अरे वा, चित्र आलं काहीतरी बघायला, नाही का? छान वाटलं असेल ना? ठीक आहे, बघा, होमोफोन्स. मी तुम्हाला पहिले त्याची व्याख्या सांगितलेली आहे. व्हॉट इज होमोफोन? व्याख्या काय करणार? सम वर्ड साऊंड्स द सेम. सम वर्ड साऊंड्स द सेम, मीन डिफरंट थिंग्स अँड आर स्पेल्ड डिफरंटली. या व्याख्येमध्ये, या डेफिनेशन मध्ये त्याचा पूर्ण अर्थ आलेला आहे. सम वर्ड साऊंड सेम. ज्यावेळेस आपण त्यांना ऐकतो तर ते अगदी तंतोतंत असं, नाही का, सारखं आपल्याला ऐकायला येतं. बट दे मीन डिफरंट. मीन म्हणजे काय? मीनिंग हा शब्द आपल्याला माहिती की नाही बरं? मीन म्हणजे त्याचा अर्थ. त्याचा अर्थ मात्र डिफरंट म्हणजे काय? वेगळा. ठीक आहे.
अँड आर स्पेल्ड डिफरंटली. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे की त्यांची जी स्पेलिंग आहे ना बाळांनो ती वेगळी असते. इंग्लिश इज व्हेरी फनी लँग्वेज म्हणतात ना, ते उगच नाही बरं का. जे एवढं असतं ना, उच्चार सारखे, स्पेलिंग वेगळी, अर्थ वेगळे, कधी कधी स्पेलिंग तीच, पण जसं त्याचा वाक्यात आपण उपयोग करू तसं तसं त्याचा अर्थ बदलतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इंग्रजीवरती आपल्याला कमांड हवी असेल तर सगळ्याच गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागणार. ठीक आहे, तर आज फक्त आपण होमोफोन्स विषयी बघतोय. तर होमोफोन्सचे 3 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे. फर्स्ट काय, होमोफोन कशाला म्हणायचं? ते साऊंड सेम, त्यांचा उच्चार सारखा असतो. दुसरं, दे स्पेल्ड डिफरंटली, त्यांचं स्पेलिंग जे आहे त्यांच्यामध्ये अक्षर जे आपण वापरतो ते वेगळ्या पद्धतीने वापरलेले असतात, त्यांची रचना वेगळी असणार. अँड द थर्ड इज दे आर मीन डिफरंटली, म्हणजे त्यांचा अर्थ जो आहे तो वेगळा असणार आहे. हे 3 मुद्दे लक्षात राहतील. सारख्या उच्चाराचे, मात्र अर्थ वेगळा असणारे आणि स्पेलिंग वेगळा असणारे शब्दांना आपण होमोफोन्स असं म्हणतो. आता स्कॉलरशिप मध्ये काही सरळ सरळ विचारत नाहीत बरं का की आता होमोफोन शोधा म्हणून. त्यांनी 2-3 वर्षापासून त्यांची विचारण्याची पद्धती जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. डायरेक्ट होमोफोन्स म्हणून असं येत नाही. तर ते पण आपण याच्यामध्ये डिस्कस करणारच आहोत, त्यामुळे घाबरू नका जाऊ. पहिले फक्त हे लक्षात ठेवायचंय. आता 2 चित्र दिसत आहेत का बाळांनो तुम्हाला? दिसतच असतील. पहिलं बघा, देअर, देअर, THEIR, देअर हा शब्द पण तुम्ही बऱ्याच वेळा वापरलाय. आणि THERE, देअर. ठीक आहे, आता दोघांचं कसं बरं हे होतं, वेगळं कसं होणार की दीज आर देअर बलून्स. ओके, दीज आर देअर बलून्स, म्हणजे ही व्यक्ती कशी म्हणू शकते की हे बलून्स कुणाचे आहेत? त्यांचे आहेत, त्यांच्या हातात आहेत की नाही? देअर, त्यांचे. तर हा जो देअर आहे ना हा त्यांचे म्हणून उपयोगी येतो, त्याचा अर्थ त्यांचे असा होतो नाही का. माय हाऊस इज देअर, माझं घर कुठे? तिकडं, त्यांचं नाही का. आणि माय हाऊस इज देअर याच्यामध्ये सांगा बरं कोणतं देअर येईल? THERE, देअर, तिकडे, म्हणजे हे त्यांचे आणि हे तिकडे. व्हेअर? ओव्हर देअर, नॉट हिअर, नाही का असं. म्हणजे कुठे आहे? इकडे नाही, तिकडे आहे. तर तुम्हाला तिकडे या अर्थाने ज्यावेळेस वापरायचंय त्यावेळेस तुम्ही हा देअर वापरता. कोणता? THERE, देअर म्हणजे तिकडे. माय हाऊस इज देअर, तिकडे आहे. ओके, आय लिव्ह देअर अँड दिस इज देअर होम. मग सांगा बरं, दिस इज देअर होम, हे त्यांचं घर आहे. तिथं मात्र कोणतं? THEIR याचा ह्या शब्दाचा आपण वापर करणार आहोत. काय होमोफोन्स म्हणणार का? म्हणणार ना? हो, कारण की प्रोनाउन्सिएशन उच्चार काय आहे? सारखाच आहे. देअर, देअर, देअर म्हणजे THEIR, देअर म्हणजे त्यांचे, THERE, देअर म्हणजे तिकडे. बरोबर आहे की नाही गंमत? उच्चार सारखाच आहे पण अर्थ मात्र सारखा नाही आणि स्पेलिंगही सारखी नाही. स्पेलिंग मध्ये फरक आहे ना, हेच होतं. आणि स्कॉलरशिप आपल्याला असंच हे करतं बरं का, फसवायचा प्रयत्न करतं नाही का, की सगळे सारखे उच्चार सारखे येणारे शब्द टाकून देतात. मग आपल्याला काय करायचं, त्या वाक्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आणि बाळांनो, कोणत्याही भाषेवरती जे तुम्हाला कमांड आहे ना ते एका दिवसात 2 दिवसात येत नाही. तुम्ही 4थी मध्ये खूप छान केलेलं आहे, आता 5वी मध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं करायचं असेल तर काय गरजेचं आहे बरं? जास्तीचं वाचन. तसं तर तुम्हाला, जसं आम्ही आमच्या जिल्हा परिषदनं सांगितलं तुम्हाला पण सांगितण्यात आलंच असणार आहे. उन्हाळ्यात तुम्हाला वेगवेगळे उपक्रम दिले असणार आहेत वाचनाचे, आणि त्यात आपल्या ऑनलाईन तासिका सुद्धा सुरूच आहेत नाही का. तर ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त आपल्याला 1 तासाचं वाचन रोजचं ठेवायचंय, रोजचं. म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन म्हणूनच मी सांगतेय. पण लास्ट टाइम ज्यावेळेस मी स्कॉलरशिप 5वीचा स्कॉलरशिपचा पेपर झाला मुलांचा आणि त्यांच्याशी ज्यावेळेस संवाद साधला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की मराठीमध्ये मुलांना थोडासा प्रॉब्लेम आला 2-3 प्रश्नांना. का आला असेल बरं? वाचन कमी पडलं. कारण की स्कॉलरशिप ही स्पर्धा परीक्षा आहे, आपण जे वाचतो तेच येईल हे काही नाहीये. त्यामुळे तुम्ही स्कॉलरशिपचा अभ्यास करता करता 2-3 वेगळी पुस्तकं वाचायची. आणि पुस्तक वाचताना काय करायचं की मराठीचा असू द्यात किंवा इंग्रजीचा असू द्यात, तुम्हाला जो शब्द अडला, ज्याचा अर्थ तुम्हाला कळाला नाही, त्या शब्दावरती आपण काम करायचंय. त्याचा अर्थ आपल्याला कळाल्याशिवाय त्याला सोडायचंच नाही.
आणि हेच तुम्ही तुमच्या नेचरमध्ये आणून बिहेवियर मध्येच ठेवलं की जोपर्यंत मला माझा कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत मी त्या कन्सेप्टचा हात धुवून मागे लागणार नाही का. असं जर केलं तर नक्कीच बाळांनो तुम्हाला 5वी ऑनलाईन स्कॉलरशिपच काय पण पुढे येणाऱ्या कितीतरी परीक्षांना तुम्ही सामोरे जाणार आहात बरोबर. कोणत्याच परीक्षेमध्ये तुम्ही मागे पडणार नाही किंवा तुम्हाला खचवून जायची गरज पडणार नाही. म्हणजे वाचन हे तुम्हाला खूप काही एखाद्या भाषेमध्ये देऊ शकतं. आता इंग्लिशचं पण तसंच करायचंय. आता हा देर आणि हा देर हा खूप वेळा तुमच्या खूप सेंटेन्सेस मध्ये आलेला आहे 1ली ते 4थी पर्यंत. पण आपण त्याच्या मूळ अर्थाकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो किंवा शिक्षक सांगत असतात आपलं लक्ष नसतं कधी कधी बरोबर. पण जाऊ द्या त्यातलं काही नाही. आता लक्षात आलंय ना देअर प्रोनाउन्सिएशन सेम आहे अर्थ मात्र वेगळा आहे. हे देअर म्हणजे तिकडे हे देअर म्हणजे त्यांचे. दुसरं उदाहरण बघा वेअर. आपण म्हणतो व्हेअर बरोबर का असलात ना जाऊ द्या वेअर दोघांचंही प्रोनाउन्सिएशन वेअरच आहे. वेअर वेअर आर यू वेअर आर यू तू कुठे आहेस कुठे ठीक आहे. कोठेसाठी हा वेअर हा म्हणजे उच्चार सारखाच आहे. आणि वेअर घालणे किंवा परिधान करणे नाही का वस्त्र परिधान करणे कपडे घालणे त्यावेळेस आपण हा वेअर हा शब्द वापरतो. ठीक आहे. तर मग दोघांचा उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग सारखा आहे का बरं नाही ना बरोबर. मग 2 words which have same sound they sound same but their spellings are different and they mean different. त्यांचा अर्थ काय येतोय वेगळा येतोय. त्या दोघांना पण काय म्हणणार आपण बरोबर होमोफोन्स म्हणणार. होमोफोन्सचा अर्थ कळाला का बाळांनो. आता हे कसं आता याच्या पुढे मी तुम्हाला अनेकशी उदाहरणं दिली त्याच्यामध्ये नाही का ही तुमच्यापर्यंत ही पीडीएफ पण पोहोचून जाईल. पण हे कसं म्हणजे परीक्षेत नेमके कोण 2 शब्द येणार हे आपण सांगू शकत नाही किंवा कसं कशा प्रकारे ते आपल्याला फिरवणार आहेत ते आपण सांगू शकत नाही. पण याच्यावरती कमांड कशी करणार तर आपलं वाचन जास्तीत जास्त पाहिजे. आपण जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे. फक्त आपले जे 5वीचं स्कॉलरशिपचं मार्गदर्शक आपण घेतलंय किंवा जो सराव आहे तिथपर्यंत आपल्याला लिमिटेड नाही राहायचंय नाही का बाळांनो. इंग्लिशमध्ये खूप छान आहे बरं का एक म्हणजे फ्रेज वापरतात आउट ऑफ द बॉक्स. स्वतःला असं बॉक्समध्ये नका हे करून ठेवू बाहेर पडायचं. वेगळे पुस्तकं वाचा. का बरं 6वी 7वीचं दादा दिदी असेल तुमची बहीण भाऊ असतील घ्या ना त्यांचं पुस्तक हातात काय होतंय घाबरायचं नाही. तुम्ही स्कॉलरशिपला आज गणित जे शिकता ते तुम्हाला 8वी पर्यंत स्ट्रॉंग करतं माहितीये का तुम्हाला समीकरण वगैरे सगळं सोडून. तसंच इंग्रजी आणि मराठीचं देखील आहे. तुम्ही जर आता त्याच्यावरती काम केलं थोडंसं स्वइच्छेने त्याच्यावरती नाही का रोज 1-1.5 तास तुम्ही वाचनाला दिला ना कोणतीही भाषा तुम्हाला अवघड वाटणार नाही. आणि त्यात इंग्रजी तर अजिबातच नाही. कारण की इंग्रजी तशी मराठीपेक्षा पण खूप सोपी आहे. आपल्या मराठीमध्ये म्हणजे मराठी अमृतासारखी गोड आहे पण तिचं व्याकरण वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर त्या नाही. पण इंग्लिशमध्ये ते अगदी सोपे आहेत. फक्त आपण त्याच्यापासून दूर दूर पळत जातो कधी कधी. काही जण नसतीलही पळत काहींना आवड असेल माझ्यासारखी इंग्लिशची नाही का. तर सगळ्यांनीच काय करायचंय वाचन ठेवायचंय रोजचं अर्धा तास 1 तास वाचन करायचंच. आणि ते त्याचं नाही करायचं. स्कॉलरशिपचा पेपर घेऊन नका बसू सराव घेऊन नका बसू किंवा मार्गदर्शक तुमचं जे आहे नवनीतचं किंवा दुसरं कोणतं ते घेऊन नका बसू. तुम्ही काय करायचं इतर वाचन करायचं आहे. बघा एक वेगळा आनंदही मिळेल आणि तुमच्याकडे जेवढी शब्दसंपत्ती साठेल त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये वेगळे प्रश्न आले तरी त्यांच्याशी खूप छान प्रकारे तुम्ही डील करू शकाल. बघा बाळांनो होमोफोन्सचा अर्थ तुम्हाला कळालाच असेल. आता आपण पुढे वळूयात. पुढे काही उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत त्यामध्ये की होमोफोन्स म्हणजे सारखे उच्चार असणारे शब्द पण त्यांचे अर्थ मात्र वेगवेगळे आहेत ते आपण बघूयात. चला तर बघा समोर दिसत आहेत खूप सारे उदाहरण ते लाल याच्यामध्ये स्ट्राईक काहीतरी केलंय घाबरू नका. ते जे आहे ते तुम्हाला लक्षात यावं म्हणून ते होमोफोन्स आहेत. म्हणजे रेड याच्यामध्ये जे दिसत आहेत तुम्हाला शब्द ते होमोफोन्स आहेत आणि बाकीचं जे पूर्ण वाक्य आहे तर मराठीमध्ये असू द्यात किंवा इंग्लिशमध्ये असू द्यात. बघा कसं असतं ना आपले सर्व विषय एकमेकांना कुठेतरी ना कॉर्डिनेटिंग असतात. म्हणजे एकमेकात ते गुंतलेले आहेत. आपण फक्त ते ओळखायचं असं म्हणजे मॅथ खूपच काही वेगळं इंग्लिश खूपच काही वेगळं इतिहास खूपच काही वेगळं असं काही नसतं बरं का. सगळे शब्द सगळे जे विषय आहेत ते एकमेकात खूप छान प्रकारे त्यांची अशी गुंफण आहे. आणि ती जर आपण शोधून काढली विद्यार्थी म्हणून तर तुम्हाला कोणताच विषय अवघड जाणार नाही. जातही नसेल काही
मुलं असतात, मी बघतेय म्हणजे माझ्या समोर नाही का रोज. काही मुलांना सर्वच विषयामध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि त्यांची एक आवड असते की ते खूप विचारतात नाही का, खूप प्रश्न विचारतात. ते सुद्धा विचारायचे, सोडायचे नाही बरं का, प्रश्न नेहमी विचारायचे. चला बघूयात आपण काही उदाहरणं. पहिलंच उदाहरण आपण बघितलं तर बेअर. बेअर, BEAR. बियर म्हणत होतात का? नाही ना, इट्स बेअर. काय उच्चार आहे बरं त्याचा? बेअर, अस्वल. ठीक आहे, तो प्राणी आहे. आणि BARE, बेअर. बेअर म्हणजे काय? अनवाणी. अनवाणी शब्द माहितीये ना मराठी मधला? मागे स्कॉलरशिप मध्ये प्रश्न येऊन गेला अनवाणी शब्दावरून नाही का. अनवाणी म्हणजे नसलेला नाही का, पायात नसलेला, त्यावेळेस आपण त्याला अनवाणी असं म्हणतो. चप्पल नसेल पायात तर ते बेअर. बेअर फिट. ठीक आहे, वाक्य बघूयात आपण. अ बेअर इज अ लार्ज फरी ॲनिमल. अ बेअर इज अ लार्ज फरी ॲनिमल नाही का. जो बेअर आहे म्हणजे जो अस्वल आहे त्याच्या अंगावरती खूप सारे केस असतात की नाही, आता केसाळ प्राणी तो आहे. शी वॉक्ड ऑन द बीच विथ बेअर फीट. ती समुद्रकिनारी चालत होती. ठीक आहे, कशी चालत होती तर अनवाणी पायांनी ती चालत होती, म्हणजे तिच्या पायांमध्ये काही नव्हतं. बघा, दोन्ही बेअरच आहेत. उच्चार काय आहे? बेअरच आहे, पण त्याचा अर्थ मात्र वाक्यानुसार वेगवेगळा येतोय. पण तो अर्थ आपल्याला शोधता आला. हेच स्कॉलरशिप मध्ये हेच चालू आहे मागच्या 1-2 याच्यापासून. का ते काय करतात, एक वाक्य देतात फिलिंग द ब्लँक सारखं आणि त्याच्या खाली 4 ऑप्शन देतात तुम्हाला की त्या वाक्यामध्ये कोणता शब्द बरोबर बसेल. आता तिथं होमोफोन असणारच बरं का, नाही का, होमोफोन असणारच. जसे की नाही एकमेव, म्हणजे आपण गणिताकडे आता तुम्हाला हे करता आलं पाहिजे नाही का. मराठीचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला गणिताकडे जायचंय, इंग्रजीचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला बुद्धिमत्तेकडे पण जायचंय, ते हे आपल्याला करता आलं पाहिजे. तर गणितामध्ये कसं असतं, मूळ संख्येचा एखादा प्रश्न असतो आणि त्या पर्यायामध्ये सगळ्याच मूळ संख्या असतात, पण प्रश्नामध्ये मात्र सममूळ संख्या विचारलेली असते नाही का. मग सममूळ संख्या जर विचारली तर खाली 4ही पर्याय मूळ संख्येचेच असतात. पण आपल्याला प्रश्न हा व्यवस्थित वाचायचा आहे की आपल्याला विचारलेलं काय आहे, की सममूळ संख्या विचारलेली आहे. खूप जणांचं उत्तर आलं असेल. बरोबर, 2. बरोबर ना. चालेल, तेच इंग्रजीमध्ये आहे बाळांनो. तुम्ही जेवढं वाचन कराल तेवढं तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ लावता येईल आणि मग ते तुम्हाला सोपं जाईल. बघा, अजून एखादं घेऊ आपण. ओके, दिस इज ऑल्सो इंटरेस्टिंग. बघा, जसं की ब्रेक. ब्रेक, दोघांचाही उच्चार काय आहे? ब्रेकच आहे, पण पहिला ब्रेक मात्र हा. ओके, चला, तुम्हाला थोडस दिसायला प्रॉब्लेम झाला असेल ना, सॉर्ट आउट केला तो आपण. ब्रेक. ब्रेक, दोघांचाही उच्चार काय आहे? ब्रेकच आहे, पण स्पेलिंग वेगळी ना आणि अर्थ पण वेगळा आहे. BREAK ब्रेक, BRAKE ब्रेक. इफ यू ब्रेक समथिंग यू डॅमेज इट. इफ यू ब्रेक समथिंग यू डॅमेज. तुमच्याकडून काही तुटलं तर ते खराब होतं, बरोबर की नाही. तुम्ही त्याला हानी पोहोचवलेली आहे. व्हेन यू ब्रेक द कार स्लोज डाऊन. तुम्ही ज्यावेळेस कारचा ब्रेक लावता त्यावेळेस काय होती? कार स्लो होती, तिची स्पीड काय होते? कमी होत जाते, बरोबर की नाही. तर दोन्ही ब्रेकच आहेत, पण पहिल्या ब्रेकचं स्पेलिंग काय आहे? दिसतंय तुम्हाला? BREAK ब्रेक आणि BRAKE ब्रेक. ठीक आहे, तर असे अनेकशे उदाहरणं इथं आहेत, हे तुमच्यापर्यंत पोहोचेलच. ठीक आहे, पण तरीही काही आपण घेऊयात. दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित? चालेल, बघा आता. हियर. हियर, हियर, दोघांचा एक उच्चार कसा आहे? हियर. हियर, तसं आता आर थोडस सायलेंट असतं, तर नको तिथपर्यंत आपण. हियर, दोघांचा उच्चार कसा आहे? सारखाच आहे. प्लीज कम ओव्हर हियर. प्लीज कम ओव्हर हियर. कम ओव्हर हियर म्हणजे लक्षात आलंच असेल ना की इकडे ये. आणि कॅन यू हिअर दॅट नॉईज. कॅन यू हिअर दॅट नॉईज, तुला तो आवाज ऐकू येतोय का? बघा, म्हणजे वाक्यातील बाकीचे शब्द काय आहेत? कधी कधी असं होतं, आता तुम्हाला एवढं सांगितलं वाचन वगैरे करायचंय, सगळं केलं आपण, तरीही परीक्षेत गेलो आणि असा एखादा शब्द समोर आला
की याचा अर्थ मला लागत नाही बाबा, आता काय करू? तर त्यावेळेस काय करायचं, तुम्ही वाक्यातील बाकीचे शब्द वाचायचे आणि मग त्या शब्दांवरून तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा आहे. तो जर अर्थ तुम्हाला लागला तर नक्कीच तुमचा पर्याय तुम्हाला मिळून जाईल. बघा आता हिअर, प्लीज कम ओव्हर हिअर, इथे याचा अर्थ आहे इकडे, नाही का? आणि कॅन यू हिअर दॅट नॉईज, कॅन यू हिअर माय नॉईज, इट्स नॉट नॉईज. कॅन यू हिअर माय व्हॉइस, नॉईज आणि व्हॉइस याच्यामध्ये थोडासा फरक आहे. नॉईज म्हणजे जे डिस्टर्ब करतं आपल्या कानाला, त्याला आपण नॉईज म्हणतो. आणि जे चांगला आवाज असतो म्हणजे जो आपल्या कानाला डिस्टर्ब करत नाही तो व्हॉइस असतो. सो आय शुड आस्क यू द क्वेश्चन, मी काय प्रश्न विचारायला पाहिजे तुम्हाला? कॅन यू हिअर माय व्हॉइस? ऐकू येतोय ना आवाज? बरोबर. बघा मग याच्यावरून हिअर स्पेलिंग्स आर डिफरंट. फर्स्ट हिअर स्पेलिंग इज HERE, whereas second here spelling is HEAR. They are spelled differently, they mean different. त्यांची स्पेलिंग वेगळी वेगळी आहे, त्यांचा अर्थ वेगवेगळा आहे, पण त्यांचा उच्चार जो आहे तो सारखाच आहे. सो वी कॉल देम होमोफोन्स. काय म्हणतोय आपण त्यांना? होमोफोन्स म्हणतोय. चालेल, चला पुढे बघूयात अजून काही उदाहरणं. बघा थोडंसं ब्लर होत असेल तर घाबरू नका जाऊ, मी सांगते तसं ते ऐका व्यवस्थित. TO, हे बघा हेच उदाहरण आपण घेतलं होतं वरती नाही की मी तुम्हाला सांगितलं होतं. TO2, TOO2, TWO2. He isn't going to work today, he isn't going to school today. He isn't going to school today. ऐकू आलं? वाक्य ऐकू आलं? इकडे नका लक्ष देऊ, माझ्याकडे लक्ष द्या. He isn't going to school today. तो आज शाळेला जात नाहीये, नाही का? शाळेत जात नाहीये, शाळेला जात नाहीये. तर त्यावेळेस त्या अर्थाने इथं टू आला. दुसरं टू काय? टू इज अनदर वे टू से ॲज वेल. ओके, समजा तुम्ही आता सुट्ट्यात गेला असाल नाही का, बाहेर गेला असाल मामाकडं मावशीकडं, तर मग आई म्हणू शकते नाही का, मला तुम्ही म्हणाल आई मला ना तुझी आठवण येते, कधी कधी येत असेल ना मध्ये मध्ये, तरी मामाकडे करमतं नाही का, मज्जा असते खूप, तरी आठवण येते मध्ये मध्ये. तर मग तुम्ही म्हटलं समजा मम्मा आई आय मिस यू नाही का, तर मग आई काय म्हणते रे? मिस यू टू. तर तिथं टू कोणता वापरतात? TOO2 सुद्धा या अर्थाने तिथं तो टू वापरतात. आणि TWO2 चा अर्थ तर तुम्हाला खूप छान प्रकारे माहिती आहे. दोन दिस 3 वर्ड्स TO2, TOO2, TWO2. All these 3 words are spelled differently. They mean different, but their pronunciation, they sound same. आवाज ज्यावेळेस ते उच्चारतो त्यावेळेस सारखाच ध्वनी आपल्या तोंडातून बाहेर पडतो, सारखाच ध्वनी आपल्याला ऐकू येतो. मात्र ते वापरताना त्याचे अर्थ वेगवेगळे असतात आणि त्याचे स्पेलिंग सुद्धा वेगवेगळे असतात. होमोफोन्स क्लिअर झाले ना, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला आता अर्थ कळालाय ना की होमोफोन्स नेमकी काय नाही का, ही कन्सेप्ट काय आहे. ओके, चला पुढे जाऊयात आपण. खूपशे उदाहरणं आहेत, काही उदाहरणं आपण घेतलीत. इथे अजून एक घ्यावं वाटतं मला नाही का, मी हे उदाहरण नेहमी देत असते, 5वी असो 6वी असो, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन ह्या दोन शब्दांमध्ये. ठीक आहे, बघा काय दिसतंय? KNOW आणि NO. मी ज्यावेळेस 4थीच्या वर्गावरती वगैरे होते नाही का, त्यावेळेस म्हणजे तुम्ही तर हुशार विद्यार्थी आहात, तुमच्यापैकी कोणाला हा प्रॉब्लेम नसेल देखील, पण कधी कधी बघा उच्चार कशी गडबड करू शकतो. आणि हे अशा टाईपचेच प्रश्न टाकतात बरं का स्कॉलरशिप वाले. त्यांना मेरिट मध्ये शोधायचा असतो की नाही एखादा गुणवंत, आणि तुम्ही सर्व आहातच ऑलरेडी मिशन आरंभमध्ये नाही का, आता थोडेसे जम्बलिंग टाकू शकतात. तर इथं जरही याची स्पेलिंग काय असली, आपण म्हणतो ना इंग्लिश इज व्हेरी फनी लँग्वेज, जे आहे समोर ते नसल्यासारखं वाचायचं आणि जे नाही त्याला कधी कधी वाचायचं, अशी काही गंमत इंग्रजीमध्ये आहे. जसे की KNOW काय म्हणायचं बरं, याला काय उच्चार असेल? काही नाही तर्क लावला असेल बरं का, म्हणजे मला माहिती आहे स्कॉलरशिप वाले मुलं एवढे हुशार असतात ना, ते ह्या शब्दाला बघून इकडे तर्क लावला असेल त्यांनी, मॅडम नो. बरोबर. तरी काही जणांच्या डोक्यात असेल काही क्नो म्हणायचं, केला क्नो नाही, याला क्नो म्हणायचं नाही. हिअर के इज सायलेंट. ओके, याला नो
नो असाच उच्चार याचा आहे. आणि NO नो, हे देखील नो आहे, हे देखील नोच आहे. म्हणजे हे होमोफोन आहेत. हे दोनही काय आहेत? होमोफोन आहेत. KNOW नो म्हणजे माहिती असणे. आय नो दॅट यू आर स्मार्ट. ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहात. ठीक आहे, आय नो यू आर स्मार्ट. आय डोंट नो युअर नेम. मला तुझं नाव माहिती नाही. ओके. माय ममा सेज नो. माय मॉम सेज नो. ओके, इथं कोणतं नो असेल? नो म्हणजे हे NO नो, नो म्हणजे नाही. खूप वेळा ऐकावं लागतं ना घरामध्ये, सुट्ट्यामध्ये जास्त ऐकावं लागलं असेल. आई इकडे जाऊ? नो. आई तिकडे जाऊ? नो. ते कोणतं नो होतं? हे नो होतं. ठीक आहे बाळांनो, बघा गमतीचा भाग, पण लक्षात ठेवायला आपल्याला अशा काहीतरी गमती जमती लावाव्या लागतात. मग त्यामुळे ते आपल्या लक्षात राहतं आणि अभ्यास हा आपल्याला बोर वाटत नाही, त्यामध्ये इंटरेस्ट येतो. तर तुम्ही स्वतःच असंच करायचं. किती पाठांतरी तुम्हाला ते मराठीचे कितीतरी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार नाही का, असे खूप काय काय. तर त्या सगळ्या वेळेस काय करायचं आपण, जे लक्षात नाही राहत ना, त्यासाठी एक स्मार्ट ट्रिक सांगते तुम्हाला. छोटीशी काहीतरी गोष्ट बनवायची त्यावरती. कुणालाही घ्यायचं, आत्या, मामा, मावशी, कुणालाही गोष्टीमध्ये घ्यायचं. छोटीशी काहीतरी 2 ओळीचं काहीतरी बनवायचं आणि मग ते लक्षात ठेवायचं. याने ना तुम्ही कधीच विसरणार नाही कोणती. म्हणजे ज्यावेळेस आम्हाला आठवतं ना, आमच्या शिक्षकांनी ज्यावेळेस असं काहीतरी इंटरेस्टिंग बनवून एखादी गोष्ट सांगितली ना आम्हाला, ती आजही आमच्या लक्षात आहे. तसंच आपण करायचं. ज्यावेळेस एखादी गोष्ट खूप अवघड वाटते ना, त्यावेळेस तिला काहीतरी जुळवाजुळव करायची, काहीतरी इंटरेस्टिंग, तुम्हाला जे आवडतं ते कॅरेक्टर त्याच्यामध्ये घुसवायचं आणि मग ते लक्षात ठेवायचं. जमेल? नक्कीच जमेल. ठीक आहे, तर बघा चालेल. चला तर पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, मी तुम्हाला पहिले सांगितलं की याच्यामध्ये ना खूप इम्पॉर्टंट आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, की आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात नाही का. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती, यू ऑल नो कंपॅरिझन्स, यू ऑल नो होमोफोन्स नाव, सगळं माहिती आहे नाही का. आता येणाऱ्या काळामध्ये तर तुम्ही सगळ्यावरतीच तुमची कमांड येणार आहे. पण ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो तिथं खूप महत्वाचं आहे की आपल्याला तो प्रश्न कळायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपली पायाभूत म्हणा दुसरी चाचणी असते, त्यावेळेस आपण तिथं खूप विचार करायला आपल्याला वेळ असतो. ते प्रश्नही तसे असतात. तुम्ही त्यामध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी असते नाही का, लवचिकता असते तुमचं उत्तर लिहिण्यात. पण इथं तिथं थोडीशी लिमिट आलेली आहे. त्यामुळे आपला प्रश्न आपल्याला इथे कळायला पाहिजे. प्रश्न एकदा नाही, दोनदा वाचा, दोनदा नाही समजला तर तीनदा वाचा. हळुवारपणे त्या प्रश्नाला वाचा. मी सगळ्याच विषयासाठी सांगते. त्या प्रश्नाचा स्कॉलरशिपमध्ये किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला कळाला ना, की तिथे तुमचा अर्धा प्रश्न सुटलेला असतो आणि मग ते त्याचं उत्तर शोधणं तुमच्यासाठी सोपं होतं. पण जर आपण प्रश्नाचा अर्थच वेगळा घेतला आणि त्यासाठी तिथं तसे प्रश्न तिथे टाकलेले असतात शब्द नाही का, मराठीमध्ये जसं योग्य, अयोग्य, चूक, अचूक, हे शब्द आपल्याला कधी कधी फसवतात. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा करेक्ट, इनकरेक्ट, राईट, रॉंग हे शब्द आपल्याला फसवू शकतात. त्यामुळे आपण तिथं प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावरून आपल्याला बराचसा त्याचा अर्थ कळेल. थोडंसं आपण आता पुढे जाऊयात. ठीक आहे, तुम्हाला आता एक संकल्पना आलीच असेल नाही का, कल्पना तुमच्या मनामध्ये हे झाली असेल फिट का होमोफोन म्हणजे नेमकं काय. बघा छान छान चित्र आहेत ना, दिसतायत ना. चालेल. कॅन यू पॉइंट, हा म्हणतोय बरं का, हा पक्षी म्हणतोय तुम्हाला, कॅन यू पॉइंट टू विच वर्ड मॅचेस विच पिक्चर. तुम्ही जुळवू शकता का की कोणता शब्द कोणत्या पिक्चर साठी सुटेबल आहे. हे सर्वांना कळालं असेल बरोबर. फ्लावर, काय फ्लावर, फ्लॉवर नाही बाळांनो, काय फ्लावर. हे पण फ्लावर आहे आणि हे पण फ्लावर आहे. आणि हे कोणतं फ्लावर आहे ते लगेच कळालं तुम्हाला बरोबर. कोणतं आहे तर फ्लावर मीन्स फूल नाही का, पुष्प, फूल. हा, आणि हे फ्लावर म्हणजे काय, पीठ, कशाचंही पीठ. तर असे म्हणजे यांना काय म्हणायचं आपण, होमोफोन्सच म्हणणार आहे. कारण की त्यांचा उच्चार काय आहे, सारखा आहे, पण त्यांचं मिनिंग मात्र वेगवेगळं आहे. हे म्हणजे हे फ्लावर म्हणजे फूल आणि हे फ्लावर म्हणजे पीठ, कशाचंही पीठ, त्याला फ्लावर म्हणायचं. गव्हाचं असेल तर व्हीट फ्लावर म्हणायचं, मक्याचं असेल तर कॉर्न फ्लावर म्हणायचं. तसं म्हणजे वेगवेगळं.
चालेल, कळालं तुम्हाला? अशा प्रकारे हे तुम्हाला थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून एक पिक्चर आपण टाकला होता. आपण आता पुढे बघूयात. हे बघा, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात. आय गेव, वाक्य वाचा, वाचलं असेल. आय गेव अ प्रिटी फिलिंग द ब्लँक्स टू माय मम. मम, मॉम, आई, ठीक आहे, त्यासाठी मम. आय गेव अ प्रिटी. प्रिटी मराठीमध्ये कसं विशेषणावरून आपल्याला कळतं की नाही, तसंच. मग प्रिटी काय असेल बरं? सुंदर काय असेल? कोणतं येईल फ्लावर? दिस फ्लावर और दिस फ्लावर? FLOWER, फ्लावर. मी एक सुंदर फूल माझ्या आईला दिलं, नाही का? अशा प्रकारे कळालंय का तुम्हाला? असा प्रकारचा प्रश्न देखील आपल्या स्कॉलरशिप मध्ये विचारलेला आहे. हाच नव्हे बरं का, खुश नका होऊ. म्हणजे फिलिंग द ब्लँक्स सारखा, की त्यांनी फिलिंग द ब्लँक्स दिली आणि इथे कोणता शब्द येईल म्हणजे तुम्हाला बरोबर शब्द तिथं भरायचा आहे. पण मग त्यावेळेस मात्र 2 होमोफोन ते तिथे तुम्हाला देणार, अशासारखे की FLOWER आणि FLOUR, आणि तुम्हाला बरोबर शब्द जो आहे तो त्याच्यामध्ये भरायचा आहे. तर अशा वेळी मात्र आपल्याला त्या वाक्याचा अर्थ लावता आला पाहिजे. त्या वाक्याचा अर्थ आपल्याला लावता आला की आपण बरोबर शब्द तिथं टाकू शकतो. ठीक आहे, आणि हे कशाने होतं? वाचनाने. वाचन करायचंय, वाचन वाढवायचंय. क्वेश्चन्स पॅटर्न म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न. आता होम फोन्स आयडिया क्लिअर झाली ना सर्वांची? झाली असेल, ठीक आहे. पण आता कशा प्रकारचे, कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात? तर बघा, पहिला प्रश्न कशा पॅटर्न कोणत्या स्वरूपाचा आहे? चूज द वर्ड दॅट साऊंड्स सिमिलर टू द गिव्हन वर्ड. इथं तर व्याख्याच दिली त्यांनी आपल्याला होमोफोनची. विच साऊंड्स सेम. जो शब्द तुम्हाला दिलाय अगदी त्याच्यासारखाच उच्चार असणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. म्हणजेच तुम्हाला काय शोधायचा आहे? होमोफोन शोधायचा आहे. दुसरा पॅटर्न काय असू शकतो? चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स. ही होमोफोन्सची बरोबर, नाही का, अचूक, योग्य असलेली जोडी तुम्हाला तिथे निवडायची आहे. तर ह्या वेळेस आपले जास्तीत जास्त शब्द आपल्याला माहिती पाहिजेत, म्हणजे आपला तिथं जम्बलिंग होत नाही, नाही का, तिथं गोंधळ आपला उडत नाही, आणि मग त्यावेळेस आपण ते बरोबर करू शकतो. तर कशा प्रकारचे क्वेश्चन असतात बघा, की चूज द वर्ड दॅट साऊंड्स सिमिलर टू द गिव्हन वर्ड, म्हणजेच होमोफोन तुम्हाला निवडायचा आहे. उलट सोप्या शब्दामध्ये त्यांनी विचारलं की सारखाच उच्चार असणारे शब्द निवडा. तुम्हाला एक शब्द दिलाय त्याच्यासारखा. दुसरा करेक्ट पेअर, म्हणजे तुम्हाला 4 जोड्या दिलेल्या असतील, त्यापैकी होमोफोन्सची बरोबर जोडी, म्हणजे खरंच ते दोनही एकमेकांचे काय आहेत? होमोफोन आहेत, अशी जोडी तुम्हाला निवडायची आहे. काही उदाहरणं आपण इथं बघूयात. ओके, बघा, चूज द वर्ड दॅट साऊंड सिमिलर टू द गिव्हन वर्ड. पहिला पॅटर्न, नाही का, पहिल्या प्रकारचा प्रश्न. आता असाच येईल असं काही नाही, पण येऊ शकतो असा पण. तर त्यासाठी आपण तयार राहायचंय. बघा, शब्द दिसतोय सर्वांना, ALOUD. काय उच्चार असेल? बरोबर, काय बऱ्याच जणांनी बरोबर वाचलं असेल. अलाउड. काय? अलाउड. बघा, LOAD. काय उच्चार करणार बाळांनो? लोड. लोड. ALLOWD. भेटलं उत्तर? ओके. अलाउड. दिस इज ऑल्सो अलाउड. दिस इज ऑल्सो अलाउड. ALLOT, अलॉट. ALLOW, अलाउ. आता इथे काही काही जण काय करतात, हे मुद्दाम असे पर्याय दिलेले असतात बघा आपल्याला फसवण्यासाठी. त्यांना असं वाटतं अलाउड, अलाउ, अरे काहीतरी आहे बरं का. मग काही जण 2 करतात, काही जण 4 करतात. असं करायचं नाही. बघा, प्रश्न त्यावेळेस आपल्या समोर पाहिजे. अरे सारखे उच्चार असणारे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. अलाउड, अलाउड. ओके, दोन्ही काय आहेत? सारखे आहेत. त्यावेळेस आपलं पर्याय काय असणार? उत्तर काय असणार आहे? अलाउड, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आणि 2 व्यवस्थित बघूनच रंगवायचं, नाही का. हे तर खूप वेळा झालंय. 4थी मध्ये पण तुम्हाला खूप वेळा सांगितलंय, गोल रंगवताना गडबड करायची नाही. ते आपल्याला 5वीत सुद्धा लक्षात ठेवायचंय. म्हणजे परत एकदा झळकूयात आपण गुणवत्ता यादीत. चालेल. तर पहिल्या टाईपचे प्रश्न आता मला वाटतं तुमचे क्लिअर झाले असतील, नाही का, की तुम्हाला नेमकं बघायचंय की सारखा उच्चार असणारे आहेत का. बघा बरं, एकदा ट्राय करा. 1 मिनिट देते मी तुम्हाला. प्रश्न वाचा.
शब्द वाचा आणि त्यानंतर पर्याय वाचा आणि शोधा बरं. समोर असते तर किती ओरडले असते ना आतापर्यंत. बरोबर. बघा, चूज द वर्ड दॅट साऊंड सिमिलर टू द गिव्हन वर्ड फेअर. 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 बरोबर. फेअर. FAIR. फेअर. आता दिलंय की नाही थोडस जम्बलिंग होणार? नाही होणार. हुशार विद्यार्थी आहोत की नाही आपण? बरोबर वाचायचं. FEAR. फिअर. फिअर. हे काय होतं? फेअर. FREER. फ्रीर. फ्रीर. FIRE. फायर. नाही का? बघा, फिअर, फ्रीर, फायर. आपला शब्द काय आहे? फेअर. FARE. फेअर. कळालं? तर असा तुम्हाला तो शब्द बरोबर शोधता आला पाहिजे. हे कशाने येईल? हे वाचन आणि इंग्रजी मराठीचं ज्यावेळेस वाचताना तर शांततेत पण कधी कधी वाचायचं. 5-10 मिनिटाची आई वडिलांसमोर अशी मोठ्याने वाचण्याची प्रॅक्टिस करायची. इंग्लिशची जास्त गरज आहे, कारण की मराठीचं तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही उच्चाराला. मराठी कसं जे दिसतं तेच वाचतो आपण. उ का उ वाचायचं, ई का ई असेल तर ई वाचायचं. इंग्लिशचं तसं नाही. तिथं दिसतायत अक्षर, ते सायलेंट आहेत, ते वाचायचे नाहीयेत. अशा गमती जमती खूप आहेत इंग्रजीमध्ये, पण ते इंटरेस्टिंग वाटतं. तुम्ही जर त्या लँग्वेजच्या सानिध्यात राहायला लागले, जास्त वेळ त्याचं वाचन करायला लागले, नाही का, त्याचं कंटेंट तुम्ही बघितलं थोडंसं, तर ते इंटरेस्टिंग वाटायला लागतं. ते थोडंसं चॅलेंजिंग असतं, नाही का, काहीतरी वेगळं. चालेल. ह्या टाईपचे प्रश्न कळाले तुम्हाला. दुसऱ्या टाईपचा जो पॅटर्न आहे त्याकडे आपण वळूयात. बघा, चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स. नाही का, होमोफोन्सची असलेली योग्य जोडी म्हणजेच बरोबर जोडी तुम्हाला निवडायची आहे. चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स. प्रश्न नीट वाचायचा. चुकून इथे इनकरेक्टही असू शकतं एखाद्या प्रश्नामध्ये, त्यावेळेस तुम्हाला योग्य नसलेली म्हणजेच अयोग्य जोडी निवडायची असेल त्या शब्दांना मात्र तुम्ही, नाही का, व्यवस्थित वाचायचंय. बघा, बघूयात आपण. पहिलं काय आहे? BELOW, बिलो. BLEW, ब्ल्यू. RIGHT, right. WRITE, right. EAR, ear. ORE, or. ATE, इथं होऊ शकतं बरोबर. ATE, एट. AT, at. ATE, एट. AT, at. आलं लक्षात? खूप जणांचा हात वरती असतं, नाही का? खूप जणांना उत्तर भेटलं असेल. कोणतं? पर्याय क्रमांक 2. बरोबर. RIGHT, राईट. WRITE, राईट. दोघांचाही उच्चार अगदी सारखा आहे. बाकीचे पर्याय जर आपण बिलो, ब्ल्यू, नो, दे आर नॉट साऊंडिंग द सेम. सारखा उच्चार नाही. इयर, ओर. एट, ऍट, सारखा उच्चार नाहीये. अशा वेळी आपल्याला ती बरोबर जोडी निवडता आली पाहिजे. बरोबर नसलेली म्हणजे 3 जोड्या तुम्हाला सारखे देतील, एक वेगळी असेल, 3ही जोड्या होमोफोन्स असतील, 3ही पेअर, आणि एक पेअर नसेल, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, थोडस ब्लर दिसत असेल तर हे नाही, मी वाचते त्याकडे लक्ष द्या. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्सेस. हे जे प्रश्न आहेत बाळांनो, हे गेलेल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये म्हणजे इयत्ता 5वीच्या 19 पर्यंत ते 24च्या पेपर मी बघितले. त्यातले काही प्रश्न होमोफोन्सचे मी शोधून काढले. तुम्हाला अजून आयडिया क्लिअर होईल नेमकं कसं विचारलं जातं, नाही का. त्यामधील हे प्रश्न आहेत. तर बघा, दे, दे, THEY, दे, डॅश डॅश, फिलिंग द ब्लँक्स, गारमेंट्स इन द डॅश डॅश. आता गारमेंट्स बऱ्याच जणांना माहिती असेल ना, गारमेंट शॉप, बरोबर, कपड्यांची दुकानं, नाही का. म्हणजे मी तर काय म्हणते, अभ्यास ना आपला
थांबत नाही बाळांनो. ज्यावेळेस तुम्ही आई वडिलांसोबत बाहेर जाताना, मला माहिती आहे ऑलरेडी तुम्ही किती उत्सुक असता म्हणून, किती तुम्ही नाही का एनर्जेटिक असता. त्यावेळेस तुम्ही आजूबाजूला सगळं बघत असता. त्यातून पण आपल्याला खूपदा शिकायला भेटतं नाही का. तर हे गारमेंट्स तिथं आपण कधीतरी वाचलेलं असतं. मग आपल्या लक्षात येतं अरे हा गारमेंट शॉप नाही का, म्हणजे कपड्यांचं दुकान. मग ते कपडे कपडे इथं नाही का कपडे इंद मग कोणतं बसेल बरं? त्यावेळेस आपल्याला अर्थ मात्र व्यवस्थित माहिती पाहिजेत. SELL सेल, SAIL सेल. बघा तसं तर आपण इथं बघितलं ना, म्हणजे बघा SELL सेल, SAIL सेल आणि CELL सेल. हे 3 शब्द त्यांनी ह्या 4ही पर्यायामध्ये वापरलेले आहेत. 3च शब्द परत परत आलेत. SELL सेल, SAIL सेल, CELE सेल आणि अजून एक कोणता? SALE सेल. All the 4 words are what? They are homophones. 3 बघितले होते. 2, 2, 2. 4 पण असू शकतात की नाही? बरोबर. घाबरून जायचं नाही. जास्त वाचन केलं तर त्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला माहिती होईल. हे सेल म्हणजे काय? पिकणे. SAIL सेल म्हणजे काय? द बोट सेल्स ऑन द ओशन, इन द सी, नाही का? होडी जी वाहते ना, जो प्रवाह तिचा म्हणजे जशी ती वाहते याच्यावरती पाण्यावरती, त्याला सेल असं म्हणतात. हे सेल SAIL. CELL सेल आपलं शरीर ज्या छोट्या छोट्या घटकांनी बनलेलं आहे, आपल्या शरीराचा सर्वात छोटा घटक नाही का, त्याला म्हणायचं हे सेल. CELL सेल, सेल म्हणजे पेशी. आणि SALE सेल, हे सेल माहितीये तुम्हाला सर्वांना. आईला आई जाते का? बरं जाऊ द्या. साड्यांचा सेल असतो नाही का, कपड्यांचा सेल असतो, कधी कधी तुमच्या खेळण्यांचा देखील सेल असतो, तो सेल. हा चालेल. तर बघा 4ही होमोफोन्स आहेत, पण आपलं वाक्याकडे आपण परत जाऊयात. दे डॅश डॅश गारमेंट्स. गारमेंट्स म्हणजे काय? कपडे. दे डॅश डॅश गारमेंट्स इन द डॅश डॅश. काय असेल? कोणतं सेल बसेल? SE सेल आणि SAIL. आता हे मी तुम्हाला सांगितलं SAIL कोणत्या अर्थाने येतं, की होडी ज्या याने जात असते नाही का ओशन मधून किंवा सी मधून, ते तर येणार नाही. तर मग इथे कोणतं येईल? SELL बसतंय का? सेल विकतात, बसतंय ना, विकतात. गारमेंट्स इन द कशामध्ये विकतात? काय कपड्यांशी अजून कोणत्या याचा संदर्भ येऊ शकतो? SALE सेल. बरोबर. दे सेल गारमेंट्स इन द सेल. ते कपडे विकतात. आणि कपड्यांचा जो मोठा नाही का काय म्हणता येईल, ज्यावेळेस एकत्र असा सेल त्यांनी लावलेला असतो, तर त्यावेळेस ते येईल. म्हणजे दे सेल गारमेंट्स इन द सेल. म्हणजे पहिलं पण सेल आपल्याला महत्वाचं आहे, की फर्स्ट हे सेल यायला पाहिजे सेल, आणि दुसरं हे सेल यायला पाहिजे नाही का. हे पहिला आणि हा दुसरा. मग असं कोणत्या पर्यायामध्ये येतंय? तर पर्याय क्रमांक 3 सेल सेल. दे सेल गारमेंट्स इन द सेल. आता उलट पण दिलेलं आहे का आपल्याला त्यांनी, की SALE पहिले दिलं आणि SALL नाही दिलं, ते सुद्धा होतं बरं का. म्हणजे काय देतील ते? पहिलं हे सेल देतील, SALE सेल देतील, आणि दुसऱ्या याला SELL सेल देतील. त्यावेळेस पण आपण कन्फ्युज व्हायचं नाही. वाक्यामध्ये जो पहिले येतोय तोच पहिले यायला पाहिजे, आणि जो दुसरा येतोय तोच दुसरा यायला पाहिजे. क्लिअर झालं? बघा आज म्हणजे होमोफोन्सची जास्त डीप मध्ये तुम्ही आज पहिल्याच वेळेस येत असाल 4थीची परीक्षा झाल्यानंतर, पण घाबरून जायचं नाही. खूप काही अवघड नसतं. वाचन केलं, जास्तीत जास्त शब्द वाचले, त्याचे अर्थ माहिती करून घेतले. अजून एक मला तुम्हाला सांगायचं होतं, की बघा फोनचा वापर तुम्ही करताच नाही का. आता थोडासा कमी करणारच आई बाबा आपले, पण तरीही तर त्याचा ना चांगला वापर आपण एक करू शकतो. इंग्लिशमध्ये ना गुगल ट्रान्सलेट हे ऍप बऱ्यापैकी असेल तुमच्या आई वडिलांच्या मोबाईलमध्ये, पण त्याचा वापर तुम्ही करायचा. यासाठी काय करायचं? ज्यावेळेस हे तुम्हाला अनोळखी शब्द वाटतो ना, तर त्या गुगल ट्रान्सलेट वरती तुम्ही टाईप करायचा. त्याचा अगदी इंग्लिश मधला उच्चार तिथं खाली असं आवाजाचं बटन तुम्हाला माहितच आहे. त्या आवाजावरती तुम्ही असं त्या आयकॉन वरती क्लिक केलं ना, तर त्याचा जो उच्चार आहे तो तुम्ही ऐकू शकता. तो वारंवार ऐकायचा. त्यांनी काय होईल, की आपली इंग्रजी जी आहे ती आपण बरोबर करेक्टली बोलू नाही का.
प्रोनाउन्सिएशन उच्चार जे आहेत ते आपले चांगले येतील. तर ते एक तुम्ही प्रॅक्टिस करायचंय. ऍपचं नाव माहिती बऱ्याच जणांना माहित असेल, पण तरी लक्षात ठेवायचं गुगल ट्रान्सलेट. ठीक आहे. त्याच्यावरती तुम्ही अनेकशे शब्द टाकायचे जे वेगळे वाटतात तुम्हाला आणि त्याचा अर्थ पण येतो. त्याचा उच्चार देखील येतो आणि त्याचा मराठीत सुद्धा अर्थ येतो. मग ते काय कळतं, तुम्ही नवीन नवीन शब्द रोज असे करायला लागले ना, तुमची शब्दसंपत्ती वाढत जाईल आणि त्याचा फक्त स्पर्धा परीक्षा म्हणूनच नाही, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप सारा उपयोग त्याचा होईल. ठीक आहे. चालेल. चला. ओके. बघा, हा पण मागच्या 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये येऊन गेलेले प्रश्न आहे ते. जोसेफ हॅज अ ब्रँड डॅश डॅश बायसिकल. जोसेफ हॅज अ ब्रँड डॅश डॅश बायसिकल. वाक्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा पहिले. जोसेफ हॅज आहे त्याच्याकडे. काय आहे? ब्रँड. नाही का? चांगली. बायसिकल, सायकल म्हणतो आपण नाही का? बायसिकल. बघा मग आता पर्यायाकडे जाऊयात. न्यू. KNOW नो सांगितला होता ना रे. KNOW नो. NO नो. KNOW नो म्हणजे माहिती असणे. टू नो म्हणजे माहिती असणे. न्यू म्हणजे माहिती आहे. ठीक आहे. त्याचं रूप झालं ते दुसरं. NEW न्यू. न्यू न्यू. हे पण न्यू आहे, हे पण न्यू आहे. NOW नाव. NO नो. बघा, म्हणजे अशा प्रकारचे ते पर्याय देऊ शकतात. आपण घाबरायचं नाही. आपण वाक्याचा अर्थ, जोसेफ हॅज अ ब्रँड बायसिकल. कशी बायसिकल असेल त्याच्याकडं? बरोबर. तुमच्यातल्या बऱ्याच जणांना उत्तर तुमचं मिळालं असेल की त्याच्याकडे कशी बायसिकल असणार आहे? ब्रँड न्यू. नाही का? नवीनच असेल तर त्याला आपण म्हणतो, नवीन एखादी चांगली वस्तू असेल तर ब्रँड न्यू. माय फादर हॅज बॉट अ ब्रँड न्यू टीव्ही. नाही का? माय मॉम हॅज रिसेंटली गॉटन ब्रँड न्यू मोबाईल फोन. लाईक दिस. ब्रँड न्यू, नवीन असलेलं. तर ब्रँडशी आणि बायसिकलच्या बरोबर कोणता शब्द तिथं बसतोय? न्यू. नवीन. नवीन या अर्थाने आलेला न्यू. KNEW न्यू नाही. तर हे दोनही होमोफोन्स आहेत आणि याचा पहिलं रूप असणाऱ्या शब्दाचा हा होमोफोन आहे. तुम्ही गुणवंत विद्यार्थी आहात माझ्या समोर बसलेले, तुम्हाला हे कळत असणारे अशी मी अपेक्षा करते. नक्कीच कळत असणारे. बघा, म्हणजे हा KNEW चा KNOW नो, त्याचा म्हणून हा NO दिलाय. आणि न्यू आणि न्यू हे दोन्ही काय आहेत? होमोफोन्स आहेत. आपण गडबडून जायचं नाही. आपण व्यवस्थित त्याचा अर्थ लावायचा आणि तो शब्द तिथं टाकायचा आहे. वाचन जास्त करायचं म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटायला लागतील. काही जणांसाठी ऑलरेडी सोप्या असतील. तुम्ही कष्ट पहिलेच घेतलेले आहेत. बघा, हा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. ह्याच टाईपचे प्रश्न जास्त टाकलेले आहेत त्यांनी काही गेल्या वर्षांमध्ये, की वाक्यामध्ये फिलिंग द ब्लँक्स दिली आणि त्यावेळेस त्यांनी बघितलं की तुम्हाला त्या वाक्याचा अर्थ कळतोय का आणि त्या अर्थावरून तुम्हाला तिथं रिकामी जागा बरोबर टाकता येते का. प्लीज डॅश डॅश फॉर मी. प्लीज, कृपया डॅश डॅश रिकामी जागा फिलिंग द ब्लँक्स फॉर मी, माझ्यासाठी. मग आता काय म्हणता येते? WAIT वेट. WEIGHT वेट. WET वेट. WETS वेट्स. चारही शब्द म्हणजे हा वेट्स नाही येणार, पण हे तीनही काय आहेत? एकमेकांचे होमोफोन्स आहेत. प्लीज डॅश डॅश फॉर मी, माझ्यासाठी काय? बघा, वेट थांबणे, वेट वजन, वेट ओलं. येस, माय क्लोज आर वेट बिकॉज ऑफ रेन. असं ओलं ओलं असणे नाही का? तर बघा बरं, प्लीज कोणतं वेट येईल मग? प्लीज वेट फॉर मी. कोणतं वेट? WAIT वेट. माझ्यासाठी थांब, माझ्यासाठी वाट बघ. वाट बघणे नाही का? थांबणे. अशा अर्थाने WAIT वेट हा शब्द तिथं येईल. काही जंबल होऊ शकतात, काहीला TS लागेल असं वाटू शकतं, ते वेट्स टाकू शकतात. हे असं व्हायला नको. त्यामुळे जास्तीचं वाचन करायचंय आणि आपण लक्ष द्यायचंय की जास्तीत जास्त शब्द ज्यावेळेस आपल्या डोळ्या खालून जातात त्यातला एखादाही शब्द माहित नसेल आपल्याला, त्यावेळेस आपण काय करायचंय? गुगल ट्रान्सलेटवर जाऊन त्याचा एकदा अर्थ शोधायचा आणि ते व्यवस्थित बघायचंय. कळतंय बाळांनो? वेगवेगळे म्हणजे ऑप्शन्स आपण आता इथं बघतोय. बघा, म्हणजे 3 पॅटर्न आपण वेगवेगळे बघितले नाही का? पहिल्या पॅटर्न मध्ये काय होतं
की त्यांनी प्रश्नच दिला होता, चूज द वर्ड विच साऊंड्स द सेम ॲज द गिवन वर्ड. दिलेल्या शब्दासारखाच उच्चार असणारा म्हणजे होमोफोन शोधायचा होता. दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय बघितलं की करेक्ट पेअर तुम्हाला शोधायची होती, नाही का? की 4 पेअर त्यांनी दिलेले आहेत, 4 जोड्या त्यांनी दिलेल्या आहेत, त्यातली बरोबर जोडी तुम्हाला शोधायची होती. त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये जसं की आपण आता बघतोय, गेल्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न असे आलेत कसे की वाक्यामध्ये तुम्हाला एक रिकामी जागा दिली आहे, पर्यायामध्ये मात्र तुम्हाला अनेक होमोफोन्स दिलेत आणि मग त्या वाक्याचा बरोबर अर्थ लावून तुम्हाला शोधायचंय की नेमकं त्या शब्दाचा अर्थ काय असेल. लास्ट एक उदाहरण घेऊयात आपण आता. लेट्स मेक अ डॅश डॅश फॉर शॉपिंग. लेट्स मेक अ, चला, नाही का, चला चला आपण बनवूयात. काय बनवूयात? शॉपिंगसाठी काय बनवूयात? शॉपिंग करायची आहे, खूप केली असेल नाही का उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, अजून करायची असेल इमॅजिन करा. लेट्स मेक अ डॅश डॅश फॉर शॉपिंग. LIST लिस्ट, LEAST लिस्ट, LEST लेफ्ट, LEEST लिस्ट. हा प्रश्न तुमच्यासाठी ठेवू का? सोडवतात? चालेल. ह्या प्रश्नाचं उत्तर मी डिस्क्लोज करत नाही, तुमच्या मनामध्ये ठेवा आणि नंतर सांगा तुमच्या शिक्षकांशी, कन्फर्म करा, नाही का? तुम्हाला ज्यावेळेस आता तुमचं सुरूच असेल शाळेमध्ये गेल्यावरती, आता सुरूच होईल त्यावेळेस त्यांच्याशी कन्फर्म करा की टीचर असं असं सेंटेन्स दिलं होतं बरं का आम्हाला हजारे मॅडमनी, आणि मग त्याचे असे असे पर्याय होते, तर माझं हे पर्याय मला बरोबर वाटतंय, बरोबर आहे का? मित्रांशी नाही डिस्कस करायचं, डायरेक्ट चेक करा एकदा तुमचं उत्तर बरोबर येतंय का. उत्तर बरोबर असेल तर मी समजेल की जे आपण ह्या 1 तासामध्ये मार्गदर्शन केलं, नाही का, ते नक्कीच तुमच्या कामं आलं असेल. बघा बाळांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये आता इंग्रजीमध्ये आपल्याला एकूण किती विचारले जातात? 25, नाही का, 25 प्रश्न असतात. मिशन आरंभचं पण सेम पॅटर्न असतं, नाही का? तुम्हाला स्कॉलरशिपसाठी तयार करण्यासाठीच ही परीक्षा घेतली जाते आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर कडून. तर तुम्हाला काय करायचंय, ते प्रश्न अगदी व्यवस्थित वाचायचे आहेत. इंग्रजी आपली तृतीय भाषा आहे, बरोबर? म्हणजे मराठी आपली प्रथम भाषा असते, इंग्रजी तृतीय भाषा आहे. त्यानुसार आपण त्याची तयारी करत असतो. तर तुम्ही ते प्रश्न सोपे असतात बरं का. तुम्ही जर अभ्यास केला ना, तर मराठीपेक्षा इंग्रजीचे प्रश्न सोपे असतात. तुम्ही तिथं 25 पैकी 25 प्रश्नही बरोबर आणू शकता. पण त्यासाठी तुम्हाला तशी तयारी करायची आहे. तसं तुम्हाला ते व्यवस्थित तयारी केली तर नक्कीच तुमचे 25 पैकी 25 प्रश्न इंग्रजीचे बरोबर येऊ शकतात आणि ते येतीलही. फक्त मी सांगितलेल्या 2-3 टिप्स लक्षात ठेवायच्या, नाही का? म्हणजे फक्त व्होकॅब्युलरी होमोफोन्स पुरतं नाही मर्यादित, नाही का? कोणाचं सेशन प्रत्येक मार्गदर्शकांनी तुम्हाला सांगितलंच असेल, यापूर्वी सांगितलं असेल, आताही सांगतील, नंतरही सांगतील. ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. जास्तीत जास्त सराव आपण करायचा आहे, जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आणि वाचन, मराठीसाठी इंग्रजीसाठी दोन्हीसाठी आपण जास्तीत जास्त वाचन करायचं आहे. आणि यामुळे काय होईल, तर यामुळे तुम्हाला कोणताही प्रश्न अवघड वाटणार नाही. प्रश्न नीट वाचला की तुम्हाला म्हटलं ना, म्हणजे प्रश्न जेव्हा तुम्हाला नीट कळालेला असेल त्यावेळेस तुमचं अर्ध जे आहे, अर्धा प्रश्न तुमचा तिथं सुटलेला असेल. त्यासाठी तुम्ही तो प्रयत्न करायचा आहे, वाचन वाढवायचंय. आणि जर आपण भविष्यामध्ये कधी भेटलो तर मला नक्की सांगायचं की तुम्ही किती पुस्तकं वाचले स्कॉलरशिपसाठी, तुम्हाला त्याचा काय फायदा झाला, नाही का? चालेल, चला भेटूयात नंतर. धन्यवाद आदरणीय मॅडम प्रियंका हजारे मॅडम यांनी मागील 1 तासामध्ये आपल्या उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना होमोफोन्स या उपघटकामध्ये खूप छान असं उत्कृष्ट मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो त्यांना. त्याचबरोबर उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचं देखील मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर उपस्थित विस्तार अधिकारी पिंपळकर साहेब, तंत्रज्ञ शिक्षक नामदेव शेरकर सर, दत्तात्रय आंबेकर सर यांनाही शिक्षण विभागाच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि मॅडमने अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी घटक घेतलाय, त्यांना पुनश्च एकदा या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत जॉईन व्हावं अशी विनंती करतो. आणि आजचा हे 1 तासाचं जे मार्गदर्शन वर्ग होता तो या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.